तयारी माई बांधला गाठोडा गाडी हाकलतया पुढा। मंडळी, आम्ही निघालो होतो जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला माझ्या माहेरी. तर जागरण गोंधळ कोणाचं होतं मी तुम्हाला पुढे सांगतेच व्हिडिओमध्ये. तर बघा, आम्ही इथे येऊन पोचलो. जागरण गोंधळ होतं ते माझ्या काकांचं. त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. आणि इथे बघा, आल्यानंतर आहे ना, इथे घरामध्ये खंडोबा महाराजांचे जे देव टाक वगैरे असतात, आपले घरातले देवारातले देव जे असतात, प्लस नैवेद्य वगैरे असं काही जे काही बनवलेलं असतं देवांसाठी, त्याची सगळी म्हणजे त्या हळदी कुंकू वाहून भंडारा वाहून त्याची पूजा केली जाते घरामध्ये पहिले. त्यानंतर मग बाहेर देव मिरवायला घेऊन जातात. तर बघा, इथे हे माझे चुलत काका काकू आहेत आणि हे छोटे आहेत आणि हे जे उभे आहेत हे मोठे आहेत. तर जे उभे आहेत ना, त्यांचं जागरण गोंधळ कार्यक्रम होता. आणि इथे जे ब्राह्मण आहेत हे जसं जसं सांगत होते तसं तसं सगळ्यांनी करायचं. जे भंडारा वगैरे असतो ते सगळं देवांना व्हायचं. त्यानंतर मग घरात सगळी त्याची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मगच बाहेर जागरण गोंधळ उभा राहतो. तर बघा, अशा पद्धतीने लेडीजला आणि जेंट्सला दोघांनाही भंडारा लावून घेतला. हे सगळे तांबे वगैरे भरून देवांची सगळी तयारी करून ठेवलेली होती, हार वगैरे सगळं. तर इथे बघा खूप मजा येत होती. आणि आमच्या घरी माझ्या माहेरी कोणाचाही कार्यक्रम असला ना, तर मोठाच होतो तो. जागरण गोंधळ असू द्या, लग्न असू द्या, सगळेजण फार आनंदाने एकत्र येतात आणि कार्यक्रम वगैरे पार पाडतात. तर हे जे आहेत माझे हे सख्खे काका काकू आहेत छोटे. तर यांनाही म्हणजे जे सगळे घरातले जे लोक आहेत ना, त्यांना सगळ्यांना भंडारा वगैरे लावून घेतात. बघा, आता आम्हाला इथे लावणार होत्यात. मग आम्ही सवासनी बसलो 4-5 आणि आम्हालाही लावून घेतला. हे ब्राह्मण बोलत होतं की तुम्हाला असं भंडारा लावतो ना की पुसायचं अजिबात नाही बरं का, आणि कोणी विचारलं ना तर सांगा की आम्ही लावलेलं आहे, मी लावलेलं आहे, असं त्यांचा जोक चालू होता. ते बोलत होते. आणि तिथे देवासमोर दक्षिणा ठेवायची असते. ॲक्च्युली माझ्याकडे पैसे नव्हते. मग मी काय केलं, काकांकडून घेतले आणि तिथं ठेवले. मला काही याची आयडिया नाही, कारण प्रत्येक ठिकाणी ना वेगळ्या पद्धतीने प्रत्येक ब्राह्मण ही वेगळी पूजा करत असतात. मस्त आम्ही सगळ्या लेडीज भंडारा लावलेला खूप छान दिसत होतो. आणि इथे जे वाघे आहेत हे आतमध्ये आले, कारण आता देव मिरवणुकीसाठी जाणार होते. तर आता देव कुठे मिरवणुकीसाठी जातात ना, तर ते तुम्हाला पुढे सांगते. बघा, इथे आम्ही 5 सवासणी आहेत ना, आम्हाला जे ब्राह्मण होते ना त्यांनी सांगितलं की तांबे तुम्ही अजून एक तांब्या करणार असं आम्ही लगेच पूजा निश्चित निवदा ठेवतो, लगेच निघू. बडबड करवा आम्हाला सुधारणा तुम्हाला राजा भगवती माता अंबाबाई जगदंबा रेणुका प्रसन्न जगा करणे तो घ्या तांबे घ्या तुमच्या जगदंबा रेणुका प्रसन्न जगा करणे तो हात लाव चांगला इथं अशी शेतामध्ये जाऊन खंडोबा महाराजांची हे केलं जातं, पूजा केली जाते. आपल्या शेतात भूमी असते आपली. तर बघा, इथे दगड ठेवले जातात 5. त्या 5 दगडांना भंडारा आणि जे मूर्ती आहेत खंडोबा महाराजांची त्यांना भंडारा व्हायला जातो. आणि त्यानंतर मग इथेही आरती केली जाते. आणि जे मी तुम्हाला 5 तांबे बोलली होती पाण्याचे, तर 5 सवासनी मिळून हे जे दगड आहेत त्यावरती पाणी टाकलं जातं. पाणी अगोदर टाकून घेतलं. त्यानंतर ज्या लेडीजने तांबे घेतले होते त्या सगळ्या जोडीने सगळ्यांनी देवाला असं काय बोलता
फेरे मारायचे असं सांगितलं. आणि बघा इथे तेच चालू होतं. ॲक्च्युली इथं मी नाही आहे, कारण उर्वीचे पप्पा इथे नव्हते, म्हणजे इथे आलेले नव्हते, ते घरी होते. आणि मग त्यानंतर बघा इथे जागरण गोंधळाच्या ठिकाणी बाहेर मंडपमध्ये आरती सुरू झाली खंडोबा महाराजांची. आणि हे जे काही असते काठी, ही काठी अशी आपली हे केली जाते, वरती अशी उडवली जाते आणि आरती सुरू असते. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते जागरण गोंधळाची. तर तुमच्या इकडे कशी पद्धत आहे मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या इकडे तर अशीच असते. म्हणजे प्रत्येकाच्या मनाचे असतं की ज्याला कोणाला मोठं करायचं, कोणाला छोटं, अशा पद्धतीने. तर मग हे जे काका काकू आहेत, तर हे आपलं जे भंडाऱ्याचं ताट आहेत, तर ते घेऊन नाचत होते. असं जोडीने नाचतात. त्यानंतर इथे बघा आम्ही सगळे बहीण भाऊ वगैरे सगळे आम्ही डान्स करत होतो, भंडारा उधळत होतो. फार मजा येत होती, खूप एन्जॉय केला आम्ही. आणि हे जागरण गोंधळ खूप मोठं झालं. बघा इथे असे देव ठेवलेले होते. इथे जो कलश ठेवला जातो देवीचा, आणि खंडोबा महाराजांची मूर्ती असते. आरती वगैरे झाल्यानंतर इथे सगळे पाहुणे मंडळी जे आहेत ते जेवण करण्यासाठी बसले, कारण त्यानंतर गोंधळ उभा राहणार होता. मग त्यासाठी अगोदर सगळ्या पाहुण्यांना जेवण वगैरे पंक्ती बसल्या जेवणाच्या. आणि जेवणही छान होतं. सगळे नातेवाईक आलेले होते. बघा मसाले भात, उसळ आणि लापशी होती. मस्त जेवण, मी पण जेवण करून घेतलं. त्यानंतर मग गोंधळ उभा राहणार होता. मग काय जेवण झालं सगळ्यांचं आणि एवढं ड्युटीच मिस कॉल देईन बघ, ते लॉयल आहे तुझ्यासाठी. मग आजच्या गावाचे कपडे घेते का? काय काय घेतलं विचार तिला. काय काय घेतलं? हा, साडी घेतली, जम्पर घेतला, अंडर पॅन्ट घेतली. कोणाची घेतली? अंडर पॅन्ट काय काही बोलत ती का? सगळे कपडे हात नका घालू, हात नका, मग ते पॉइंट नाही लागत. असे व्यवस्थित लागत. काही सांगती नॉनसेन्स. नॉनसेन्स काय नॉनसेन्स म्हणजे काय? नॉनसेन्स म्हणजे तुला माहिती नाही? नाही नाही, नॉनसेन्स म्हणजे लॉन्चात जाऊन बसायचं. तुम्ही जो असाल. एकदा मसाला शिरला का मग नाही, नाही जात. आई चिरती भाऊ वाटवानी. चाल ही आली करगंगा. करगंगा जेजुरीची करगंगा. आता इथं काय करायचं? इथे आता आंघोळ करायचं. काढ कपडे मार सुळकी. ए सुळकी मारेल ती काय मासा आहे का? काय मास आहे? ती मासा नाही, मग तिथं छोटी बेटकुळी आहे. अशी अशीच राहते. झाली आंघोळ? हा झाली. झाली. तेव्हा ते खुर्चीवरले 3-4 पोरं कवचे तोयकडे पाहत होते. अंधारात केली मी आंघोळ. तू अंधारात आंघोळ केली, तशी उजेडात पुढे दिसू राहिली. झाली आंघोळ? झाली. आता जायचं जेजूर गडावरती. चल आली पहिली पायरी. कुदळम पावडा आणा. राहिला. पहिली पायरी काढून टाकू, दुसरीच ठेवू. नाही नाही, उचलून घ्या. काय म्हणली? उचलून घ्या. उतरून घ्या. उचलून घ्या मला. उचलून कोणला? मला. कोणी? तुम्ही. बाई बोलत नाही तिकडे. म्हणजे आमचा 7-12 तास वाजवायचा. बाई
या असं नाही उचले बिसलेच काही नाही नाही उचलून घ्या ना. ए, काय मी अशा कावळ्या पुरी उचलीत नाही. नाही का नाही नाही. उचलून घ्या. ए, काय इकडे रे हापचे डॉल इकडे. खंडोबा महाराजांची कथा ऐकवल्यानंतर इथे वाघ्या मुरळींचा नृत्य सुरू होतं आणि त्या गाण्यावरती त्यांचं सुंदर असं नृत्य सादर करतात ते आणि त्या नृत्यामधून देवाची कथाही सांगितली जाते. त्याचबरोबर लोकांना मनोरंजनही करतात. अशा पद्धतीने रात्रभर हा गोंधळ चालू असतो आणि पहाटे 5 वाजता लंगर तोडला जातो आणि त्यानंतर मग जागरण गोंधळाची समाप्ती होते. लोक सगळे जागरण करतात आणि सुंदर पद्धतीने ऐकतात. फार छान कार्यक्रम झाला, मला खूप आवडला आणि आमच्या इकडे असंच जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो. तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून तालुक्यातून माझा व्हिडिओ बघताय जागरण गोंधळाचा मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे ही पद्धत आहे का ते देखील सांगा किंवा अजून कुठली पद्धत आहे तेही मला ऐकायला आवडेल. चला तर आता इथे मी माझ्या व्हिडिओला एंड करते.